हा मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। वर्ग 7वा विषय गणित, घटक भौमितिक रचना। त्यामध्ये आपण त्रिकोण रचना शिकत आहोत। त्रिकोण रचनेमध्ये आपण सराव संच सोडून घेत आहोत। सराव संच क्रमांक 3। खालील दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा। हे पाय माप दिले। त्रिकोण MAT मध्ये लेंथ ऑफ MA बरोबर 5.2 सेमी, माप कोन A बरोबर 80 अंश व लेंथ ऑफ AT बरोबर 6 सेमी। आता याप्रमाणे आपण कच्ची आकृती काढू। AT बरोबर 6 सेमी। या ठिकाणी कोन माप कोन A बरोबर 80 अंश आणि MA म्हणजे MA किंवा AM म्हणजे 5.2 सेमी हे आपण काढलं। आता कच्च्या आकृतीकडे पाहून आपण पाया किती काढू बघा। पाया AT AT पाया 6 सेंटीमीटर काढूया। AT पाया 6 सेंटीमीटर काढूया। झालं। आता हा कोन मापक घ्या आणि कोन मापक A बिंदूवर ठेवा। ह्या पासा A बिंदूवर ठेवून 80 अंशाचा कोन काढ। ह्या 80 अंशाचा कोन याला नाव द्या T। आलं। त्या बिंदूला नाव दिलं T। आता AT किरण काढा। हे पासा AT किरण काढा। आलं लक्षात। आता मग काय करा, कंपास मध्ये हे पाय M हा तर वरच्या बाजूला आहे। कंपास मध्ये हे पाय 5.2 सेंटीमीटर असा अंतर घ्या। कंपास मध्ये ह्या कंपास मध्ये 5.2 सेंटीमीटर, 5 च्या पुढे पासून 2 रेषेवर घ्या। 5.2 सेंटीमीटर अंतर घ्या आणि कंपास टोक A वर ठेवून AT किरणाला छेदा। आता या छेदन बिंदूला नाव द्या M। छेदन बिंदूला नाव काय दिल्या M। आता काय करा मग, किरण TM काढा। हे पासा किरण TM काढा। अशा रीतीनं दिलेल्या मापाचा ATM हा त्रिकोण तयार झाला। AT किती घेतले आपण, हे 6 सेमी। हे किती घेतल्या 5.2 सेमी। लक्षात आलं। मग आता आपण कृती लिहूया। काय केलं आपण बघा। 1 सांगा, कच्च्या आकृतीनुसार कच्च्या डबलच्या आकृतीनुसार पाया बरोबर लेंथ ऑफ AT बरोबर 6 सेमी काढला। 6 सेमी काढला। दुसरं, कोन मापक A बिंदूवर ठेवून 80 अंशाचा 80 अंशाचा कोन काढला। कळलं। कोण काढला 80 अंशाचा। आता तिसरं, किरण AT काढला। चौथं, आता बिंदू A वर कंपासचे टोक ठेवून 5.2 सेंटीमीटर अंतराने किरण ATला छेदले। बघा 5वा
छेदन बिंदूला यम हे नाव दिले. दिले की नाही बघायचं बा. यम नाव, यम हे नाव दिले. आता काय झालं, आता काय करायचं, आखरी काय करणार आपण. आता टी एम काय किरण टी एम काढला किंवा काढला. 7वा दिलेल्या मापाचा त्रिकोण एटीएम तयार झाला. अशा रीतीने तुम्हाला हा त्रिकोण उलट्या बाजूने म्हणजे खालील बाजूने सुद्धा काढता येतो. आता आपण दिलेल्या मापाचा त्रिकोण काढायचा आहे. दुसरं गणित आहे. त्रिकोण एनटीएस मध्ये माप कोण टी बरोबर 40 अंश आणि लेंथ ऑफ एनटी व लेंथ ऑफ टीएस बरोबर 5 सेंटीमीटर म्हणजे दोन बाजू समान आहेत. म्हणजे कोणता त्रिकोण आहे हा. समद्विभुज त्रिकोण आहे. मग आपण समभुज त्रिकोणाची कच्ची आकृती काढली. ह्या पाय 5 सेंटीमीटर हे 5 सेंटीमीटर लक्षात झालं अशी काढली. आता आपण कच्च्या आकृती दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय काढायचं, आपल्याला टीएस पाया 5 सेंटीमीटर काढायचा. हे पहा टीएस पाया आपण हा 5 सेंटीमीटर काढला. आता कोण माप घ्या. कोण मापकाच्या सहाय्याने टी बिंदूवर ठेवून कोण मापक टी बिंदूवर ठेवून टी किती अंशाचा कोण आहे 40 अंशाचा. 10 20 30 हे 40. आता 40 अंशाचा टी मधून जाणारा किरण काढला. हे पहा 40 अंशाचा किरण. हे पाहता हे 40 अंश झालं. मग आता काय करा, कंपास मध्ये ही बाजू 5 सेंटीमीटर आहे, वरची 5. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या. कंपास मध्ये आता पूर्ण असं 5 सेंटीमीटर अंतर घ्या. हे 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि कंपासचं टोक टी वर ठेवून वरील किरणाला छेदा. हे छेद. आता छेदन बिंदूला नाव द्या एन. या छेदन बिंदूला नाव काय दिला एन. आता किरण एस एन काढा. हे पहा किरण एस एन काढा. दिलेल्या मापाचा टी एस एन किंवा एन टी एस हा त्रिकोण तयार झाला. लक्षात आलं. आता आपण कृती काय केली आपण लिहा सांगा. हे कृती नंबर 1 कच्च्या आकृतीनुसार पाया टीएस बरोबर 5 सेमी काढला. पाया 5 सेमी काढला. आता दुसरं काय केलं बघा. कोण मापक टी बिंदूवर ठेवून 40 अंशाचा कोन काढला. तिसरा कळलं की नाही. आता तिसरा कोण काढला आपण 40 अंशाचा कोन काढला आणि ते किरण टी मधून जाणारा किरण. आता इथे आपण बिंदूला नाव दिलेले आहे पी. बघा आता किरण टीपी काढला. कळलं. किरण टीपी असं काढला. आता मग चौथं काय केलं. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन
अंतर घेऊन किरण टीपीला छेदले. छेदले. 5वा छेदन बिंदूस एल हे नाव दिले. आता 6वा आता किरण SN काढला. आता 7वं दिलेल्या मापाचा त्रिकोण NTS तयार झाला. NTS तयार झाला. हा त्रिकोण आपण वरील बाजू जसा काढला तसाच हा त्रिकोण खालील बाजू सुद्धा आपल्याला काढता येतो. आता पहा आपण तिसरं गणित सोडून घेऊया. त्रिकोण FUN मध्ये FU बरोबर 5 सेमी आणि लेंथ ऑफ UN बरोबर 4.6 सेमी व माप कोन U बरोबर 110 अंश. याप्रमाणे आपण कच्ची आकृती काढली. ही काय कच्ची आकृती काढली. आता कच्च्या आकृतीप्रमाणे आपल्याला काढायचं आहे पाया. इथं पाया काय UF म्हणजे हे FU हे पाया काढला. UF पाया काढला. हे पाया काढला. UF किती सेंटीमीटर आहे? 5 सेमी. हा पाया काढला. आता माप कोन नीट पहा. हे कोण मापट U बिंदूवर ठेवून पाहिजे. U बिंदू आणि हा U बिंदूवर ठेवून 110 अंशाचा हे पहा 110 अंशाचा हे पहा हा किरण काढला. या बिंदूला नाव दिले आपण T. हा किरण काढला. हा किती अंशाचा कोण तयार झाला इथं मग 110 अंश झालं. आता कंपास मध्ये 4.6 सेंटीमीटर अंतर घेऊन हे पाहिजे तर 4 पूर्ण घ्या आणि 4च्या पुढे अर्धा आहे भाग 5 त्याच्या पुढे 6 4.6 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपास टोक U वर ठेवून UT किरणाला छेदा. आपण छेदलं. आता या छेदन बिंदूला नाव द्या N. दिलं नाव N. आता अखेरीस काय करा FN किरण काढा. FN किरण काढा. ही बाजू किती काढली मग आपण? ही बाजू 4.6 सेमी. आता ती आकृती लिहू आपण. झाला त्रिकोण तयार. आकृती कच्च्या आकृतीनुसार पाया UF बरोबर 5 सेमी काढला. दुसरं कोन मापक U बिंदूवर ठेवून 110 अंशाचा कोन काढला. आता तिसरं काय केलं आपण? किरण UT काढला. 110 अंशाचा कोन काढला किंवा घेतला आणि किरण UT काढला. पाहिजे किरण गेलेला. आता चौथा बघा किती अंतर आहे? 4.6 सेंटीमीटर अंतराने कंपासचे टोक
यू बिंदूवर ठेवून किरण युटीला छेदले. 5. छेदन बिंदूला एन हे नाव दिले. ह्या छेदन बिंदूला एन हे नाव दिले. आता मग काय 6वं, किरण एफ एन काढला. किरण एफ एन काढला. 7वं, दिलेल्या मापाचा त्रिकोण एफ यू एन, हे त्रिकोण एफ यू एन तयार झाला. अशा आता इकडे लक्ष द्या, आपल्याला 4थं गणित सोडून घ्यायचं आहे. दिलेल्या मापावरून त्रिकोण काढणे. त्रिकोण पीआरएस मध्ये लेंथ ऑफ आर एस बरोबर 5.5 सेमी, लेंथ ऑफ आरपी बरोबर 4.2 सेमी आणि माप कोण आर बरोबर 90 अंश काढला. आता ही कच्ची आकृती पहिल्यांदा आपण काढून घ्या. हा कोण काटकोन, इथे काटकोन म्हणजे 90 अंशाचा. हे असं काढलं तरी ह्याची गरज नाही. हे असं जरी काढलं तरी हे 90 अंश होतात. याला म्हणतात काटकोन. हे काटकोनचं चिन्ह आहे. आता हे बघा, पाया किती आहे? 5.5 सेंटीमीटर. उंची किती आहे? 4.2 सेंटीमीटर. आता तिसरी बाजू आपण जोडून घ्यायची आहे. आता दिलेल्या आकृतीप्रमाणे, तर बघा, दिलेल्या आकृतीप्रमाणे, कच्च्या आकृतीप्रमाणे नीट बघा, कच्च्या आकृतीप्रमाणे आपण पाया आर एस बरोबर 5 सेमी घेतला. आता कोण मापक आर बिंदूवर ठेवून, आर कोण बरोबर 90 अंश नाही, 90 अंश मानू शकतो इथं किंवा काटकोनी. कोण मापक आर बिंदूवर ठेवून हे पाय 90 अंशाचा हा 90 अंशातून जाणारा किरण काढला. हा किरण काढला. आर एल हा किरण काढला. आता किती अंश आहे या ठिकाणी? मग 90 अंश काटकोन. आता कंपास टोक आपल्याला इथं ठेवायचं आहे. कळलं की नाही? हे पहा, याच्यामध्ये अंतर आता किती घ्यायचं आपल्याला? आर वर बिंदू पी मिळणार आहे. आर पी चं अंतर किती घ्यायचं आहे? पास हे 4, ह्याच्या पुढे 2 बारक्या रेषा, 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर अंतराने किरण आर एल ला छेदा. छेदन बिंदूला आता नाव काय द्या? पी नाव द्या. वरच्या बाजूला पी बिंदू मिळवला ना, पी नाव द्या. आणि आता शेवटी काय करा? एस पी, किरण एस पी काढा. किरण एस पी काढला. झालं. आता आपण काय कृती केली बघा. आता बघा, सांगा कृती क्रमांक 1, कच्च्या आकृतीनुसार पाया आर एस बरोबर 5 सेंटीमीटर काढला किंवा घेतला. काढला. झालं. आता दुसरं, कोन मापक आर बिंदूवर ठेवून 90 अंशाचा कोन काढला. झालं. आता तिसरं, किरण आर एल काढला. सरळ किरण आहे, काढला. आता चौथा,
कंपास मध्ये किती अंतर होतं? हे अंतर 4.2 सेमी. कंपास मध्ये 4.2 सेमी अंतर घेऊन किंवा अंतराने आर बिंदूवर टोक ठेवून किरण आर्यनला छेदले. हे पहा, किरण आर्यनला छेदले. किरण आर्यनला या ठिकाणी छेदले. असं छेदले ना या ठिकाणी. या ठिकाणी छेदले. 5 छेदन बिंदूस काय नाव दिलं बाबा? छेदन बिंदूस वरच्या बाजूला राहिला त्रिकोणातला बिंदू पी राहिला. छेदन बिंदूस पी हे नाव दिले. दिलं. आता आखरी शेवटी काय केलं आपण? 6वं किरण एस पी काढला. पट्टीच्या साहाय्यानं किरण एस पी काढला. आणि 7वा काय झाला? दिलेल्या मापाचा त्रिकोण PRS तयार झाला. असाच आपणाला पी बिंदू खालच्या बाजूस घेऊन सुद्धा हा त्रिकोण उलटा काटकोन काढता येतो. बघा कसं. हे पास हे कसं? हे आर हे एस. आता हे काटकोनामध्ये काटकोनामध्ये सरळ आहे पाय काटकोन. कळलं? हे पाय इथं छेदन बिंदू. हा काढला किरण. हे काटकोन झालं. हा काटकोनाचा पाया, ही उंची आणि हा कर्ण. हा पाया, ही उंची आणि हा कर्ण. लक्षात आलं? अशा रीतीनं सराव संच 3 संपला. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास. एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय? लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल? अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.